आणि आई एकविरेचं वाहन कोंबडा दिसतोय। आवाज आवाज तर फायनली मंडळी आपण श्री एकविरा भगवती देवी मंदिर चौल इथे पोचलेलो आहोत। सकाळचा टाइम आहे, सकाळचे वाजलेले 7। समोर दिसते ते आई माऊलीचा मंदिर दिसते। चला आई माऊलीचं अद्भुत दर्शन तुम्हाला यामध्ये घडणार आहे। आणि आई एकविरेचं वाहन कोंबडा दिसतोय। नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि मंडळी आज आपण आलेलो चौल आग्रा येथील श्री भगवती एकविरा देवी मंदिरमध्ये। तर सकाळचा टाइम आहे आणि यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही तेलवण आईचा तेलवण पण बघणार आहात। आज चैत्र शुद्ध सप्तमी तर 4 तारीख आहे आजची आणि सकाळचा टाइम आहे। आता आई माऊलीचं दर्शन वगैरे घेऊ आपण आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला आई माऊलीचा उदो उदो नशीब थोर आहे, भाग्य तेलवण चालू आहे। आई एकविरेचा भगवती मंदिरमध्ये आलेलो आहे, चौलमध्ये आलेलो आहे। तर चला तेलवण कसं आहे ते पण आपण बघूया। सर्व आपले कोली माता भगिनी आहेत, सर्वप्रथम दर्शन घेऊ चला। तर आई एकविरेचं तेलवण तुम्ही बघू शकता। हाती घेतल्या मला वैलन कृष्ण गवल्या निरमन ये दुमनती चांदणी धरली चांदुनी मिरगानी धरली रोहिणी हरिचंद्रानी धरली तारामती महादेवानी धरली पार्वती तेला तेला तेल मंडळी आपलं नशीब थोर आहे, आपल्याला तेलवण भेटला यायचा आणि सुंदर पारंपरिक गाणं यामध्ये पाहायला भेटणार आहेत। तर चला सकाळचे 7 वाजलेले आहेत, तेलवण बघूया आणि सूर्यदेव पण आले तो वरती। तर चला आई माऊलीचा उदो उदो रुक्मिणा जामीन तल्या हाती घेतल्या मला वैलन कृष्ण गवल्या बिरमन ये दुमनती चांदणी धरली चांदुनी मिरगणी धरली रोहिणी हरिचंद्रानी धरली तारामती महादेवानी धरली पार्वती तेला तेला तेल पाराया रोहिणी वारा गे ती आईची स्वैती निघल्या शेंदराले काळे गवल्या नापाशी सोनचा कांडा नागरी पानू चौकी वरदरा पाची तेल पारा आधी तेल परे धरतरी माता मग तेल पर्या भवानीला भवानीच्या
जणी मिलोनी या भवानीला तेलू पारी देव गेले सरत्या राती गेले का. तर मंडळी फायनली तेलवण झालेलं आहे. आपलं नशीब आपल्याला तेलवण आईचं दिसलेलं आहे. या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पण दिसणार आहे. तर चला आई माऊलीचं आता दर्शन पण घडणार आहे. तर आई माऊलीचा उदो उदो म्हणून व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे. हे सगळे आपले कोली माता भगिनी आहेत. आपण आईच्या माहेरघरा आलेले आहे चौल आग्राव येथे. सुरुवात नाचा नाचायची सुरुवात माकाचे महिन्यामध्ये. सुंदर पारंपरिक गाणी देखील यामध्ये पाहायला भेटणार आहेत. आवाज आवाज सुंदर पारंपरिक गाणी देखील तुम्हाला पाहायला समोर दिसत आहे. आणि इथे आई माऊलीचं दर्शन. तर चला सर्वप्रथम आता आई माऊलीचं दर्शन. मामा जय तुला आदर टेकला. मंडळी आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ आहेत आणि आपले खेदू भाऊ आहेत. तर दोन शब्द सांगणार आहे. दादा नमस्कार. जय किरा. सुरुवात करू. हां आमच्या भवानी मातेचं 350 वर्षापूर्वीपासून स्थान आहे. तर ही भवानी माते जेव्हा इथे आली तेव्हा हे मंदिर असं नव्हतं, छोटं होतं. त्याच्यानंतर ह्या लोकांचं मोठं केलं. त्याच्यानंतर ही भवानी भगवती माते ही सर्वात मोठी आहे. त्याच्यातून तिचे बहिणी आहेत. एक शीतला देवी, बरोबर ना, दुसरी एकविराई, तिसरी अन्नपूर्णा देवी
अशी ते तिच्या बहिणी आहेत आणि एकविरा देवी इकडून मोठ्या बहिणीकडून ती असते असते जात असताना वावे पुरगीचे जे डोंगर आहेत तिथून ती पहिली गेली तिकडे, म्हणजे 60 डोंगर पार करून. पार करून तिथे पहिली गेली. तिथे 5 पांडवांना सांगितलं का मला इथे स्थान करायचं आहे, म्हणून तिथे पांडवांशी खोदकाम करायला सुरुवात केली. नंतर देवी अशी म्हणली का इथे मला हे स्थान नको, इथे आमचे लोक जास्त येणार नाही, म्हणून त्या आईने परत कारलेला जाऊन हे काम केलं आणि तिथे अख्खा डोंगर पोखरून म्हणजे खोदकाम करून तिथे धरम डेरा आणि देवीचं मंदिर बांधलं. 7 रात्रीची 1 रात करून पांडवांनी ते काम केलं आणि देवीला बसायला दिलं ते स्थान. अशी आमची एकविरा आई या भवानी भगवती मातेची छोटी बहीण एवढं काम केलं. त्या मोठ्या श्रद्धेने आमचे गावातले लोक कोळी समाज, अखंड कोळी समाज, भारतातील अखंड कोळी समाज त्या देवीच्या दर्शनासाठी ह्या दिवसाला जातात. चैत्र पौर्णिमेच्या दिवसाला ते तिकडे जातात. त्यातला आगरी असतील, कोली असतील, सगळे जातीचे लोक, आगरी, कोली, माली काय असतील ते सगळे जातीचे लोक त्या दर्शनात तिकडे जातात. दर्शन घेतात. सर्वांचं कुलदैवत देखील आहे. कुलदेवता एक आणि सगळ्या उत्सवाने तिथे पालख्या काढतात. प्रथम मान असतो आमच्या आग्राव पालखीचा, त्याच्यानंतर सगळ्यांचा मान दिला जातो आणि एवढं तिथे लोक असतात असं वाटतं की जत्रेचं स्वरूप निर्माण झालं आहे. अशी ती आमच्या एकविरा आईची, कारल्याची एकविरा आई सगळ्यांच्या पाठीशी उभी असते, सगळ्यांना सुखी ठेवते, आनंदी ठेवते आणि परत ते दर्शन घेऊन सगळे लोक परत इकडे येतात आणि मग इथे गावात आम्ही आमची परत पालखी काढतो, ती अखंड गावभर फिरवतो. बस नाही एवढं. ओके, धन्यवाद. जय एकविरा. खूप चांगली माहिती दिली दादाने, धन्यवाद. आणि आईचा तेलवण चालू आहे ना? हां, तेलवणा चालू आहे आईचा. सकाळचा टाईम आहे, सकाळचे आता 7:30 वाजायला आलेले आहेत. आपले माता भगिनी आहेत, कोली माता भगिनी आहेत आणि हा जो ठिकाण आहे चौल आग्राव येथील श्री भगवती मंदिरमध्ये आपण आलेलो आहेत. तर सर्वांनी कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो नक्की टाका. ज्या कोणाला एकविराला जाऊ शकत नाही, कारण चैताला गर्दी असते, जाम फुल गर्दी असते, कोण अपंग असतील, कोणाला जाऊ म्हणजे जायला टाईम भेटत नसेल तर आई माऊलीचा माहेर घरा तुम्ही या आणि आई माऊलीचा दर्शन घ्या. तर चला आई माऊलीचा उदो एकविरालाच केलं तर तेवढंच या भगवती मातेच्या देवळात सोहळा केला जातो. हो, भगवती मातेचं त्यावेळेला होम पण होतं. हां, तर मंडळी तेलवण सुरू आहे. बघू शकता आपल्या कोली माता भगिनी, पारंपरिक गाणी यामध्ये तुम्हाला पाहायला ऐकायला भेटेल. चला बघूया. आम्ही गायले नुगे शाने आयती पालिये घुमती तेलवाना आले उभे राले कारे गवल्या नापाशी संचा कांडा नागरी बानू चौगी वडलारा पाची तेलपारा आधी तेल परे दत्तारी माता मग तेल परे भवानीच्या तेलावना येताय पाचनी येती 5 गजानी निलोनिया भवानीला तेलू पारी समोर दिसतं तो आई भगवतीचं माहेर घर आणि प्राचीन कौलारू मंदिर आहे आणि बाजूलाच आहे तो श्री महादेवाचं, शंकर महादेवाचं, शंभू महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे तुळशी वृंदावन आणि पोखरण बोलतो. हे बघा, या पोखरणीमध्ये मासे बघा किती आहेत, जाम मासे आहेत. ते मासे बघा किती आहेत, मोठे मोठे मासे आहेत. पोखरण बोलतो याला. तर आपला आई भगवतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपल्याला तेलवण पण भेटलेलं आहे, आपला नशीब होता. आणि एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. चौल भगवती मंदिरामध्ये आपण आलेलो आणि आज आहे चैत्र सप्तमी आणि आईचा तेलवण पण बघितलात. तर दर्शन छान झालं, एकदम मस्तपैकी दर्शन झालं. बघू शकता इथे आईचं ते नारळ पण असं काढलं आहे आईचा. ही काठी दिसतं लांबच्या लांब आणि थोडीफार जी माहिती होती ती कव्हर केली मी. आता हल्लो. तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत आकाशदादा वर्तक आहेत आणि गुरव आहेत ना, पुजारी. हां, आईचे पुजारी आहेत.
तर फायनली मंडळी आपल्याला आई भगवतीचं एकविरा आईची बहीण भगवती देवी मोठी बहीण दर्शन केलेलं आहे आपण चौलला आलेलो आपण. तर चला छोटासा व्हिडिओ होता आणि आज आहे चैत्र सप्तमीच्या दिवशी आपण आई माऊलीचं अद्भुताचं तुम्हाला दर्शन या व्हिडिओमध्ये घडला असणार. छोटासा व्हिडिओ होता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो उदो नक्की टाका. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये. जय एकविरा जय मल्हार.